पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। मालपूर व परिसरातील अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे पालकमंत्री जयकुमार रावल यांचा पाहणी दौरा। धुळे विभागीय सहसंपादक प्रभाकर अडगाळे। शिंदखेड तालुक्यासह धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे बळीराजा पाणावला असून बळीराजा दुःखी झालाय, हताश झालाय। अचानक बेमोसमी पावसामुळे व गारपीट झाल्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याचे दुःख बळीराजाला झालंय। शेतकऱ्याचे हे दुःख पाहण्यासाठी व शेतकऱ्यांच्या पदरी काही पडेल म्हणून धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांचा शिंदखेडा तालुक्यातील सर्व गावात जाऊन पाहणी केली व पंचनामा करण्याचे आदेश महसूल व कृषी अधिकाऱ्यांना दिले। त्याप्रसंगी दरबारगडाचे राजे महावीर सिंहजी रावल, कृषी अधिकारी प्रशांत पाटील, महसूलचे तलाठी नारायण मांजोळकर, मालपूर ग्रामसेवक सागर भदाणे, मंडल अधिकारी राजपूत, कृषीचे गवांदे, शेतकरी बांधव दोंडाईचा, कृषी सभापती बाजीराव पाटील, रवींद्र पाटील, पत्रकार प्रभाकर अडगाळे आदी उपस्थित होते। मात्र केळी, टरबूज, पपई अशा पिकांचा नुकसान पाहून पालकमंत्र्यांच्या डोळ्यात पाणी आलंय। जयकुमार भाऊ रावल म्हणाले की शासन दरबारी प्रश्न मांडला असून शेतकऱ्यांसाठीच नुकसान भरपाई दिली जाईल। त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसामुळे हिरावला गेलाय। सरसकट पंचनामा करून शेतकऱ्यांना त्याचा मोबदला कसा दिला जाईल यासाठी सरकार कटिबद्ध आहे। मालपूर गावात त्यांचा प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्ट टिपलाय आमचे प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे यांनी। पीक पाणीसाठी आपला शिंदखेडा तालुका विधानसभा पूर्ण गटामधून धुळे जिल्ह्याचं का पालकमंत्री म्हणून हो आपण संपूर्ण शिंदखेडा तालुका आज पिंजून काढला। आपण आज कोणत्या कोणत्या गावांना भेट दिलं ते सांगा बरं। आज या 3-4 दिवसापूर्वी जे अवकाळी पाऊस, जे गारपीट आणि त्याच्या वारा वादळ आल्यामुळे पिकांचं फार मोठं नुकसान झालं। पण धुळे जिल्ह्यामध्ये झालं, महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी झालं। धुळे जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मी धुळे जिल्ह्यामध्ये दौरा करून शिंदखेडा तालुका, साक्री तालुका, धुळे तालुका या सगळ्या तालुक्यांमध्ये फिरून शेतकऱ्यांचं काय नुकसान झालं ते मी पाहिलं। अत्यंत दुःख झालं की फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। केळी असेल, पपई असेल, आपल्याकडे टरबूज असेल, कांदा असेल, ज्वारी, मका सगळेच पिकांचं नुकसान झालेलं आहे। आणि बागेच्या बागा उभं असणारे बाग हे सुद्धा खराब होऊन गेले, नुकसान होऊन गेलं, शून्य होऊन गेलं। आता या पंधरवड्यामध्ये सगळे पिकं येणार होते, निघणार होते आणि मोठ्या प्रमाणात आपल्या शेतकऱ्यांना 2 पैसे मिळाले असते। पण निसर्ग इतका लहरी आहे आणि निसर्गाचा कोप हा आला आणि सगळं नुकसान होऊन गेलं। आपल्याला माहिती आहे की महायुतीचं सरकार जे आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली हे कायम शेतकऱ्यांचा विचार करणारं सरकार आहे। मग मोफत वीज देण्याचं असेल, सोलारचं पंप देण्याचं असेल, कर्जमाफी देण्याचं असेल, रेग्युलरवाल्यांना पैसे देण्याचं असेल, लाडका बहीण असेल, PM-मध्ये जे आपण पैसे टाकतो त्याने आपले महाराष्ट्राचे जे आहे ते सुद्धा नमो शेतकरीचे पण मिळाले, शेतकरीला मॅचिंग देतो, अशा अनेक योजना या सरकारच्या माध्यमातून होतात। आणि मग ज्या ज्या वेळेस शेतकऱ्यांवर संकट येतं त्यावेळेस सरकार त्यांच्या मदतीला आहेच आहे। सरकारमधले आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, आमचे अधिकारी असतील, सतत होत राहते। पण दुर्दैवाने निसर्ग इतका लहरी झाला आहे की सतत काही ना काही लोकांमध्ये कधी दुष्काळ येतो आहे, कधी अवकाळी येतो आहे, कधी काय येतं आहे। या सगळ्यांशी लढा देण्याचं काम सगळे मिळून करतात आहे। शेवटी याच्यामध्ये एकटं दुखतं आहे, पूर्ण सगळ्यांचंच नुकसान झालं आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्याला सावरण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे। सरकार, महाराष्ट्र सरकारची भूमिका स्पष्ट आहे ती शेतकऱ्यांच्या बाजूने, शेतकऱ्यांबरोबर उभी आहे। जे संकटामध्ये जी काही मदत करता येईल ते करण्याचं शेतकऱ्यांसाठी हे सरकार प्रयत्न करणार आहे। शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही। आलेला प्रसंग दुर्दैवी आहे पण नैसर्गिक आहे आणि ती आपदा आहे। ती आपदेला लढाच आपण देऊ शकत नाही, पण त्याच्यातनं मार्ग जरूर काढण्यासाठी आपण प्रयत्न करूया। जे काही नुकसान झालं आहे सरकारी सर्व यंत्रणा, आमचे महसूलचे अधिकारी, आमचे कृषी अधिकारी, त्या सगळ्यांना आम्ही पंचनामा करण्याचे सांगितले। सरसकट तिथे होईल, जिथे सगळीकडे म्हणजे ज्यांची जितकी जमीन असेल तितकी जे काही नुकसान होईल ते सगळ्यांचं पंचनामा करून
सरकार याच्या संदर्भात सकारात्मक धोरण घेईल असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. आज आमच्या शेतकऱ्यांच्या बांधवांना मी एक प्रकारच्या मानसिक आणि इमोशनल ताकद देण्यासाठी मी त्यांच्याबरोबर आलेलो आहे. पालकमंत्री मी नंतर आहे, पहिले मी ह्या सगळ्यांचा भाऊ आणि म्हणून सगळ्या लोकांना एक पाठिंबा देण्यासाठी, सगळ्यांच्या या सगळ्या अडचणीच्या प्रसंगी सहभागी होण्यासाठी आज मी संबंध जिल्ह्याचा दौरा केला. सारे आमचे विभागाचे अधिकारी तिथे होते आणि याच्या माध्यमातून ग्राउंडवर पाहिल्यानंतर किती आपण टी व्हीवर पाहिलं आणि ऐकलं, स्वतः जमिनीवर जाऊन पाहिलं तर एक वेगळा आपल्याला त्याच्यातला एक अंदाज येतो, माहिती मिळते. आणि म्हणून काम करण्यासाठी मला वाटतं की आमचे अधिकारी अजून सतर्कतेने आणि संवेदनशीलरित्या काम करतील आणि लवकरात लवकर कागदोपत्री सर्व कारवाई पूर्ण करतील, जेणेकरून पुढच्या काळात त्यांना मदत ही आपल्या लोकांना देता येईल. धन्यवाद. नमस्कार. सत्यासाठी लढणारी आवाज सिल्लोड एक्सप्रेस वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी 2018 पासून आपल्या देशातील प्रत्येक जिल्हा, तालुका आणि ग्रामीण भागातील खरी, निडर आणि विश्वासार्ह बातमी आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. पण एक मनापासूनचा प्रश्न आहे, जेव्हा आम्ही तुमच्यासाठी सत्य मांडतो तुम्ही आमच्यासाठी एक छोटासा पाठिंबा देऊ शकत नाही का? एक लाईक, एक सबस्क्राईब, यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करावा लागत नाही, पण तुमचा हा छोटासा सपोर्ट आम्हाला आणखी ताकद, प्रेरणा आणि हिंमत देतो. जर तुम्हाला खऱ्या बातम्यांना साथ द्यायची असेल तर आत्ताच सिल्लोड एक्सप्रेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हा विश्वास आमची ताकद. आम्ही तुमच्यासाठी मराठी चॅनल सुरू केलंय. मराठी भाषेत आवडत नसेल तर कॉमेंट करा, आम्ही तुमच्यासाठी हिंदी भाषेत चॅनल सुरू करू. धन्यवाद. खामगाव येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या मागणीवरून वातावरण तापले आहे. मातंग समाजाकडून अनेक वर्षांपासून पुतळा उभारण्याची मागणी करण्यात येत होती. मिळणार आहे. फक्त समितीला विश्वासात घेऊन जागेची काय तडजोड होते त्याच्यावरती निश्चिती केल्यानंतर एक समाजाचा आमदार म्हणून तेही समाजासोबत आहेतच. आणि सचिनजींच्या बद्दल काय बोलावं की सांगली वाटेगावरून ते आपली दखल घेण्याकरता या ठिकाणी उपस्थित राहिले. एक संघटनात्मक योद्धा म्हणून येणाऱ्या काळामध्ये सचिनजींनी धुरा हातात घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या वंशजांच्या पाठीमागे उभे राहणार आहात का नाही? आणि राजकीय जबाबदारी आम्ही किती घेतलेली आहे, मग आपल्या माणसाच्या मागे उभं व्हायचं का नाही? तर माझी विनंती आहे, 5 दिवसाचा अल्टिमेटम द्या आदरणीय नाटेकरजी. 5 दिवसात जर या खामगावात निर्णय होत नसेल तर इथली जागा सोडू नका. मला खामगावचा एक पण मान नाही पाहिजे. मी पुऱ्या मुंबईच्या मान घेऊन आझाद मैदानामध्ये आमची पूर्ण टीमची टीम घेऊन बसतो. जोपर्यंत पत्र येणार नाही तोपर्यंत आम्ही तिथून हलत नाही, तुम्ही इथून हलू नका. अरे यांना द्यावं लागेल, कारण या बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक महापुरुषांचे स्मारक आहेत. खामगावमध्ये रस्त्याने पदोपदी अनेक स्मारक आहेत. अरे या महाराष्ट्राला मुंबई मिळवून देणाऱ्या, या महाराष्ट्रामध्ये 105 हुतात्मे होण्याकरिता ते डफावर ठाप मारत गल्लोगल्ली महाराष्ट्राचं महत्व लोकांना पटवून देणाऱ्या अण्णाभाऊंचं तुमचं काय वाईट केलंय? अरे रशियामध्ये पुतळा अण्णाभाऊचा, रशियामध्ये. रशियाची लोक भारतात मतदान करत नाही, आम्ही करतो. मग आमचा पुतळा का नाहीये? आमच्या गावाचा का नाहीये? रशियाला अक्कल आहे, रशियन सरकारला अण्णाभाऊचं महत्व माहिती आहे. मग या खामगाव मधलं प्रशासन झोपलंय का? काय करतील? 10 गुन्हे आहेत ना. अरे आरक्षणाकरता आपल्या एकाने प्राणाची आहुती दिली. अरे साला इधर का उधर, असंच मरू साले, असे उपाशी मरू आले. स्मारकाकरता मरू, काय फरक पडतो?